आज जो NMSचा पेपर झालेला होता त्याच्यामध्ये सॅटचा भूगोलचा पहिला प्रश्न म्हणजे प्रश्नपत्रिकेतला 36वा प्रश्न आपण बी सेटमध्ये प्रश्नपत्रिका घेत आहोत आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचे प्रश्न बघून या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता। हे संभाव्य उत्तर आहेत। तर त्या 36 नंबरचा जो प्रश्न आहे, पृथ्वी चंद्राभोवती प्रदक्षिणा करताना उपभू स्थितीवेळी चंद्र आणि पृथ्वी मधील अंतर किती असतं? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 3,56,000 किलोमीटर। त्यानंतर पुढचा जो प्रश्न होता 37 नंबरचा, पृथ्वीच्या परिवर्तनामुळे कोणत्या नैसर्गिक घटनांचा अनुभव आपल्याला दररोज मिळतो? तर ते आहे सूर्योदय आणि सूर्यास्त। ऑप्शन नंबर 1 हे त्याचं उत्तर आहे। आणि महासागराची खोली सरासरी किती असते? तर ती असते 3,700 मीटर। ऑप्शन नंबर 4 उत्तर आहे 38चं। त्यानंतर आपण जर 39व्या प्रश्नाकडे पाहिलं तर तिथे एक आकृती दिली होती आणि भूचुंबकीय असं विचारलं होतं। तर ए जी रेष आहे ती दाखवली ए अक्षरानं, ते या ठिकाणी त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2। त्यानंतर 40 नंबरचा जो प्रश्न होता, जमिनीचा कस वाढवण्यासाठी शेतकरी किती हंगाम शेत जमिनीचा काही भाग वापरत नाही? तर त्याचं उत्तर आहे 1 ते 2 आणि ऑप्शन नंबर 3 म्हणता येईल आपल्याला त्याला। त्यानंतर 41वा जो प्रश्न होता, हवेची बाष्पधारण क्षमता आणि बाष्पाचं प्रमाण एका विशिष्ट तापमानाला कसं असतं? तर ते समान असतं। ऑप्शन नंबर 1 हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर कार्यक्षम गट कोणत्या वयोगटात असतात? तर ते आहे नोकरी आणि व्यवसायात व्यस्त असणारे लोक। ऑप्शन नंबर 2 त्याचं उत्तर आहे 42चं। त्यानंतर 43 नंबरचा जो प्रश्न होता तो होता क्षितिज समांतर सागरी प्रवाहाचा प्रमुख प्रभाव काय नाही आहे? तर त्याचं उत्तर आहे वेगवाढ हा त्याचं उत्तर असेल, त्याच्यावरती प्रभाव होत नाही। त्यानंतर कोणत्या उद्योगाचा समावेश मध्यम उद्योगात होतो? तर इथं गुऱ्हाळ हा जो उद्योग आहे तो मध्यम उद्योगामध्ये या ठिकाणी येतो। क्षेत्रभेटीसाठी कोणत्या वस्तूची आवश्यकता नाही? तर तिथे सोन्याची अंगठी हे उत्तर असेल, कारण की आपल्याला पेन्सिल लागणार आहे नोंदी करण्यासाठी, नोंदवही पण लागणार आहे, कॅमेरासुद्धा लागणार आहे फोटो घेण्यासाठी, पण सोन्याच्या अंगठीची मात्र तिथं गरज नाही आहे। त्यामुळे ऑप्शन नंबर 1 त्याचं उत्तर असेल। नकाशाचा अंक प्रमाणामध्ये गुणोत्तराच्या डाव्या बाजूच्या अंकासाठी जे एकक विचारात घेतो तेच एकक, तर आपण त्याचं उत्तर थोडंसं संभ्रमामध्ये त्याला आपण बाजूला ठेवूयात। त्यानंतर जो 47 नंबरचा जो प्रश्न आहे, आकृतीचे निरीक्षण करून आपल्याला द्रोणी या ठिकाणी ओळखायच्या होत्या। तर द्रोणी ज्या आहेत त्या N या अक्षराने दाखवलेल्या आहेत, तर ऑप्शन नंबर 2 N हे या ठिकाणी त्याचं उत्तर असेल। त्यानंतर 48वा जो प्रश्न आहे, त्या 48व्या प्रश्नामध्ये आपल्याला जोड्या जुळवायच्या होत्या। तर सागरी प्रवाहाची सरासरी घनता जी आहे तर त्याचं उत्तर 1चं उत्तर पाहिजे होतं या ठिकाणी बी, ती असते 4.5 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर आणि त्या अनुषंगाने उत्तर ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर असणार आहे। खालीलपैकी कोणता प्रवाह जो आहे तो आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीवरून जवळून जातो? तर त्याचं उत्तर आहे सोमाली हे या ठिकाणी त्याचं उत्तर आहे 49 नंबरचं। 50 नंबरचा जो प्रश्न आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे की खालील उदाहरणाचा विचार करताना एखाद्या प्रदेशाची म्हणजे लोकसंख्या 15,000 दिली आहे आणि क्षेत्रफळ दिलेलं आहे। तर आपल्याला माहिती आहे घनता बरोबर असतं लोकसंख्या भागिले क्षेत्रफळ। मग 15,000ला जर आपण 3,000ने भाग दिलं तर उत्तर येते 5, म्हणजे ऑप्शन नंबर 4 05 हे या ठिकाणी त्याचं उत्तर असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती आपला भूगोल हा जो घटक आहेत त्याचे या प्रश्नांची उत्तरं होती। तर त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास आणि नागरिकशास्त्र या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत। त्याच्यासाठी काही वेगळा व्हिडिओ असेल आणि गणिताची जी प्रश्नांची उत्तरं आहेत त्याच्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ काढणार आहोत। तूर्तास थांबतो। धन्यवाद।